राज्याचे नवनियुक्त जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर प्रथमच शिर्डीमध्ये येत साईबाबांचं दर्शन घेतलं. मला जे खातं मिळालंय त्यात मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. भाजप नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर विखे पाटलांनी मतदारसंघात येताच साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. साईबाबांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळाला आहे आणि तो मिळतोय. जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी मला मिळाली असून मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो. मला पक्षानं खूप मोठी संधी दिली असून राज्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याबाबत अभ्यास करावा लागेल. वरिष्ठांनी संधी दिलेली आहे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. यासाठी मी साईबाबांचा आशीर्वाद घेतलाय. मला जलसंपदा खातं मिळालं आहे आणि मी यामध्ये समाधानी असून गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व माझ्यावर असून संकल्प कृती करण्याचं फार मोठं आवाहन माझ्यावर आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. श्री बाबांचा आशीर्वाद हा नेहमीच मला चांगल्या कामासाठी मी कर्तव्य मिळालेला आहे. खातेवाटप झाल्यानंतर मग पहिल्यांदा बाबांचं दर्शन घ्यावं असं मी ठरवलं, आशीर्वाद घेतला. अतिशय मोठी जबाबदारी ही जलसंपदा खात्याची देताना मला प्रथमतः आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचे आणि आदरणीय अमित भाईंना धन्यवाद द्यायचे आहेत आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे. ही जबाबदारी त्यांनी मला दिली. प्रामुख्याने ह्या दुष्काळी भागामध्ये गोदावरी खोऱ्याच्या अंतर्गत हे तुटीचं खोरं आहे. तर नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून हे पश्चिम वाहिनीचं पाणी इकडे आणायची जी मूळ कल्पना आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडली, तर त्यांच्या ह्या सगळ्या ज्या संकल्पना होत्या, त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं मोठं दायित्व या निमित्तानं मला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या हा संपूर्ण गोदावरी खोरे जे आहे हे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे, फडणवीस साहेबांनी, त्या दृष्टीने मला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल. कृष्णा खोरं हे सगळ्यात अतिशय व्हायब्रंट असं खोरं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या धरणं असतील किंवा तिथे विशेष करून सांगली जिल्ह्याच्या, सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचं असेल, पुणे जिल्ह्यामध्ये आहे किंवा मराठवाड्यातली काही जिल्हे त्या कृष्णा खोऱ्यामध्ये समावेश केलेला आहे. आता त्याचा एकदा पूर्णतः अभ्यास करावा लागेल. परंतु ही फार मोठी संधी दिलेली आहे पक्षांनी आणि नेतृत्वानं. त्या नेतृत्वाच्या अपेक्षेला पूर्णतः मला वाटतं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंबंधी निश्चितपणे माझ्याकडून प्रयत्न होतील आणि त्यासाठी बाबांचा आशीर्वाद आहे त्या मी घेतलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे त्यात मी समाधानी नाही, म्हणून तुम्ही मगाशी म्हटलं की बाबांचा आशीर्वादासाठी घेतला की ह्या संपूर्ण गोदावरी खोरं दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आहे तो संकल्प पूर्ती करण्याचं जे काम दायित्व माझ्यावर आहे आणि ते फार मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये निळवंडे प्रकल्पाच्या बाकी वितरिकाचे काम राहिलेले आहेत, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण राहिलेलं आहे, तसं फार मोठं काम आहे. निश्चितपणे ते आपण पूर्ण करू याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.